तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आज दुसरा दिवस आहे, आजचा तिसरा दिवस आहे, सॉरी चौथा दिवस आहे, तिसरा दिवस आहे. तर आज आम्ही आंघोळ करायला चाललेलो परत एकदा डोंगरावर, तिकडे वर जाणार आहे. हां, आणि आंघोळ करायला जाणार आहे आम्ही आता. आणि दुकानात इथं शॅम्पू तेल सगळं घेणार आहे. तेल चटई का सामान लेते है भाई. सध्याला आम्ही रोड रोलर घेऊन वर जाणार आहे. काय काय घेतला जा बॉय, मला लक्ष घे. लक्ष काहीकडं एक नंबर टॉपचं जाणं काय मागं तुम्ही बघू शकता का. तर आतापर्यंत आम्ही अर्धा किलोमीटर वर चालत आलोय. अजून आम्हाला तिकडं वर जायचं 1 किलोमीटर आहे. अशा तऱ्हेने वर चढता चढता आम्ही गाप धरणार आहे. थोडं काय मी प्रेग्नेंट होणार. वर त्या टोकाला जायचं. चढ चढ लवड्या, चढ 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 रांड्या चढ लवड्या. स्पेशल गाठला तरी गाडी चढून झाली चढली. तुम्ही बघू शकता एवढं आम्ही आतापर्यंत आलोय. आणि हे तुम्हाला झूम करून दाखवतो. हे मंदिर जे दिसायला लागले पांढऱ्या कलरचं का, हो हे मंदिर दिसायला लागले नाही. ह्या ठिकाणी भारत पाकिस्तानचं युद्ध चालू होतं. इथं बॉम्ब पडलेले, 4 बॉम्ब इथं पडलेले होते ड्रोनद्वारे. आम्हाला साहेबांनी सांगितले 4 बॉम्ब तिथं पडले होते. तर चला वर, ह्या गुंड्याच्या आई असली वर गेला रांडाचा. अशा तऱ्हेने गाण निम्मी फाटलेली आतापर्यंत. आता वर बघू जाऊन. पण रे आजी मंगल भवन तुझ्या काय आईचा दान आहे, त्याच्या काय आईचा दान. जय जी मंगल भवन का साराला स्टेडी स्टेडी अरे माय के 14 मामू तर बैंक 14 काय सुट्टी नाही. म्हाताऱ्याला काय काम नाही राव. दिसवलंय मला कापड धुवायचं. आई घातली आता गार लागाले मरणार. आई काश्मीर मध्ये. नमस्कार मित्रांनो, आंघोळ बिंघोळ केलेलं आहे आम्ही मस्तपैकी. आता आम्ही हे पडचिल रे चाललोय. गाड्या बघा खाली इथं लावलेल्या आहेत, तिथं सगळ्या गाड्या. आणि आम्ही आता खाली चाललेलो आहे. आणि आमच्यासोबत एक काश्मीरी ड्रायव्हर आहे. पडचिला खाली सगळा रस्ता असा. एक्झॉस्ट टाक, एक्झॉस्ट टाक, तू लावडे टाक. गाडी धीमे धीमे नीचे आ रही गाडी. ती बघा हळूहळू गाडी यायला लागली खाली. स्पेशल गिअर घालून उतर लागले. लाईनिंग करून आपण आंघोळ करून आलेलो आहे आणि मस्तपैकी जेवायला बसलेलो आहे. आणि सगळेजण जेवायला बसले. आज गाडीत भात बनवला आहे. रात्रीचा भात होता, त्याला गरम केला आणि फोडणी मारली. तर बाबा हे बघू शकता भाकरी. त्या भाकरी आता आमचा 4था दिवस आहे. इथं आम्ही भात खाऊन जागा लावली. ते दादा आले तेव्हा सोलापूरवरनं, हे काश्मीरवरनं आता सफरचंद भरून आले. सफरचंद पण आणले त्यांनी खायला दिले आता. तर घरात यांनी भाकरी आणल्या होत्या. भाकरी आणि सोलापूरची स्पेशल प्रसिद्ध असलेली शेंगदाणी चटणी. आता मस्तपैकी राहिले जरा त्यांच्यापाशी, तेवढंच द्या म्हणलं. आता जरासं खातो म्हणले सगळेजण. तर बाबानो आता सगळेजण गाववाले आपले सगळी गाठ पडल्यात म्हणल्यानंतर ना, काश्मीरमध्ये असं जर का आपल्या गावाकडली माणसं गाठ पडली तर भारी वाटते. मस्तपैकी आम्ही सगळेजण आता नियोजन लावलेलं आहे. गाड्या कोणाच्याच जाणार नाहीत, त्यामुळे आम्ही मस्तपैकी खांबा फोडलेला आहे, उद्घाटन केलेलं आहे. मस्तपैकी प्यायचं खायचं, आता निवांत झोपायचं. गाड्या उद्या सुटणार आहेत. तर विषय असा आहे की आपल्या भावाने आपल्या ही सोलापूरची हे तुम्हाला म्हणलो होतं मगाशी, त्यांनी सफरचंद भरून आली होती. त्यांनी काय यांनी गाडीतली आपल्याला सफरचंदची पेटी दिल्या खायला. कारण आमच्या गाड्या कधी निघतील इथनं, 2 दिवसांनी निघतील, 3 दिवसांनी निघतील, 1 दिवसांनी निघतील काय माहित नाही. त्यामुळं सगळ्यांनी म्हणजे सफरचंदची पेटी दिल्या. सफरचंद खाऊन तर खा जागाला येईल. हा सफरचंद कसा आहे, थोडा मोठा आहे. खाणार का आहे असली मोठा लढा आहे.
एक नंबर टॉपचा आहे. गोड आहे की नाही तर ते गोड लहान देखतात हा. अरे ह्योच कापा एका बाजूने इकडे कापा. लय मोठा सफरचंद आहे ह्यो. हा फोड. हा दे तिकडे ओल्ड इज गोल्ड. ते तिकडे. तर हे सफरचंद नात करते का या लागते खायला. कसं आहे वातावरण. चांगलं तुम्ही जाऊन वर काय विषय काय नाही निवांत. हा जाम लई लागायला तिथं. मार्केट भाडं किती आहे. 20,000 वर. भाडं लई आहे तिथं. किती 1,60,000 रुपये भाडं आहे. म्हणजे घर जाऊन कोळसा वापर करायला लागतोय. हा करायला लागतोय. करायला लागतं. हा तर याने घर जाऊन कोळसा वापर केलाय. तुम्ही काय करू नका आणि तुमच्या इकडे टेकू नका. मस्तपैकी बटाट्याची भाजी. हे बटाटे भाजी कापलेली आहे तिथं. हे बघू शकता का इथं भजी तयार चालू आहेत. एक नंबर टॉपचं. दुपारी काही जेवणाचं नियोजन लावायला नाही म्हटलं. लाईटली काय तर खायचं म्हटलं मस्तपैकी. आणि भजी करायला एक नंबर टॉपचं नियोजन चालू आहे. आणि आपली सरदारजी पंजाब के तरह अपने दोस्त लोग है. तर मस्तपैकी असं भजी करायला चालू आहे. बटाटे भाजी तुम्ही बघू शकता का एक नंबर टॉपचं. ही भाजी आता अशी सोडायला चालू आहे. एक नंबर एवढं तयार केले आम्ही. नाद खोळा टॉपचं वातावरण मस्तपैकी. नाद निळा बत्ती शिराळा नाद करते काय. तर बाबांनो हे बघू शकता भजी कशी गेल्यात. बटाटे भजी एक नंबर टॉपचं बनवलेत. आणि सगळेजण भजी खाय मिरची तयार केली. कांदा मिरची एक नंबर टॉपचं असं झालेलं आहे नियोजन. मिरचीला तिकडं आहे छवली. नातकोळा नियोजन एक नंबर बाहेर झालेला आहे. मस्त भाजी घ्या बटाटे भाजी. उद्याला आपण मिरची भाजी बनवू नाही तर ब्रेडचं पकोड बनवू. ब्रेड पॅटीस बनवतो उद्या सप्लायची.